फायनली मस्तच्या लोकेशनला पोहोचलेलो आहे टेकडी बीचला। हे बघा हे सगळे मित्रजण आलेले आहेत आणि हा बघा काहीतरी व्ह्यू आहे एकदम खतरनाक आहे। तुम्हाला मी पुढे गेल्यावर दाखवतो। फायनली मस्तच्या लोकेशनला पोहोचलेलो आहे। हे बघा इथे हे बघा एकदम मस्तचं हे आहे व्ह्यू आहे खतरनाक मस्तचं लोकेशन भेटलेलं आहे। हे बघा मी इथं बसलेलो आहे आणि हे बघा व्ह्यू बघा समोरचा व्ह्यू एकदम खतरनाक आहे। आणि हे बघा इथं काहीतरी ही केव आहे इथं आता मस्तशी म्हणजे पाणी तो मस्त की उडतं एक मस्तसा केव आहे। सो तुम्हाला ते केव दाखवतो। रिक्सी मामला आहे पण तरी पण तुम्हाला दाखवतो मस्त आहे की। आणि हे बघा हे सगळे इथे मित्र उभे आहेत आणि हे बघा हा केव तिथे पाणी आपटून असं झालेलं आहे बघा। आणि असं समोर सगळा व्ह्यू आहे। सो कसं वाटलं ते मला नक्कीच सांगा। एकदम खतरनाक व्हिडिओ करण्यासाठी मी इतका लांब आलेलो आहे। हे बघा अर्धी लोक तिथं आहेत। मी तुम्हाला प्रॉपर पाणी नाही दाखवू शकत कारण भरती वगैरे नाही आहे आता सध्या तरी नुसतं पाणी असं आपटतं आहे। सो आता काहीतरी ओटी आहे ना ओटी वगैरे काहीतरी आहे सो म्हणून पाणी जास्त नाही आहे। सो पावसात आपण नक्की जाऊया इथे एक चांगला एक व्हिडिओ वगैरे काढण्यासाठी। व्हिडिओ काढण्यासाठी मी अजून जरा जास्त पुढे आलेलो आहे। हे बघा इथून असं पाणी बघा फोर्स बघा पाण्याचा एकदम खतरनाक आहे म्हणून मी जास्त पुढे नाही जाऊ शकत। पाण्याचा खूपच फोर्स वाढलेला आहे। व्ह्यू कसा वाटला तुम्हाला नक्कीच सांगा। बघा इथे आता फोटो स्टेशन वगैरे चाललेलं आहे आणि हे लोक आता कुठे जात आहे हे लोक कुठे जातात तिथे हे आता खाली हे बघायला जात आहे। तर आपण पण सर जाऊया दलदल बघायला कशी वाटते दलदल हे तुम्हाला पण दाखवतो मी एकदम फर्स्ट क्लास मध्ये। हे चांगले आहे का दलदल हे बघा काहीतरी आम्हाला दिसायला लागलंय मग आहे काय दलदलला आहे चुकीची बातमी आम्ही तुम्हाला पसरवली। आता तिथे जाऊनच समजेल आपल्याला काय आहे तिथे नक्की। हे येशील ना बरोबर नीट हे नीट या। हा गाईज हे मस्तच लोकेशन आहे टाइम हे बघा हे बघण्यासाठी एवढे ह्याने कष्ट करावे लावले मला बघितलं काय आहे मला ती बोल हे काय बोल गाईज बघा लोक टुरिस्ट वाले लोक इथे येऊन जातात आणि कचरा बघा असंच टाकून जातात। सो कृपया असे येऊन कचरा विचरा नको टाका। प्लीज गाईज इथे नक्की या आणि प्लीज या प्लेसेसना व्हिजिट करा सर। आणि असं कचरा वगैरे नको फैलवा आपल्या सोबत घरी घेऊन जावा। काय डस्टबिन असतातच ते तिथे टाकू शकता तुम्ही पण असं पोल्युशन तुम्ही करू नका। तर भावानो आता आम्ही इथून निघालेलो आहे दुसऱ्या लोकेशनला जाण्यासाठी। हे बघा इथं असं चालावं लागतं हे बघा काहीतरी आहे इथे एक तर गेला आणि बाकीचे पण पुढे गेलेले आहेत। तर आपण पण जाऊया काहीतरी शेवट टाईप आहे पडलो तर जिंदगी खराब व्हायची माझी। हे बघा चालायला पण खूप मजा येते पायातो आवाज येतोय एकदम खतरनाक वाला। हा बघा हे मागून एक आलेला आहे। सो आता पटपट जाऊया ह्याच्यावरून कोण पाहिलं तर नक्कीच घसरेलच हे 100% आहे। असं एकदम सावकाश चालावं लागतं गाईस तुम्ही या दोघांना बघितलंच असेल
हे लोक किती सावकाश गेले. ह्या जागेवरून असं सावकाश जावं लागतं. जागा लय हेवी आहे, म्हणजे एकदम सरकणारच माणूस. ब्लॉग कंटिन्यू करा, अजून इंटरेस्टिंग तुम्हाला लोकेशन दाखवणार आहे मी पुढे. आम्ही चाललेलो आहे घरी जाण्यासाठी. हे दोघं हे सगळी इथेच थांबलेली आहेत. ते पाहता येतील पण त्याच्यानंतर आपणच जाऊया, कारण आपल्याला खूप घाई आहे. मला चिपळूणला जायचं आहे. सो खूप टाइम लागतो. हे तर इकडचे जातात, सो त्यांना काय जास्त वेळ लागणार नाही आहे. सो पटपट एकदम जाऊया. आणि व्ह्यू तर तुम्ही आज तुम्हाला दाखवला, एकदम खतरनाक वाला व्ह्यू. पावसाळ्यात एकदम ह्याच्यापेक्षा पण चांगला व्ह्यू असतो. हे बघा, हे आत्ताचं एकदम थंडीचं वातावरण आहे म्हणून एवढं काही हे नाही, पण पावसात म्हणजे समुद्र एकदम खवळतो. पावसाळ्यात आला की गाईस पाण्यात आम्हाला एक खेकडा भेटलेला आहे. सगळे टाकून गेलेले आहेत मला. सो आता मला पटपट जावं लागतंय. बघा, मी यांच्या आधी निघालो होतो, पण हे एवढ्या वरती चढले सुद्धा माझ्या फास्ट. तर आता पटपट आपण चढतोय एकदम फुल बुमबामच्या स्पीडने, एकदम 500च्या स्पीडनी. आणि फायनली पोचलेला आहे. बघा, हे लोक याचे फोटो पण काढायला लागले, ग्रुप फोटो. सो मी पण ग्रुप फोटो काढतो यांच्यासोबत, एकदम फुल बुमबाम. आता आम्ही चाललेलो आहे आपल्या घरी. मी आता चाललेलो आहे चिपळूणला आहे, आणि हे सगळे त्यांच्या आपल्या घरी. आणि माझी बॅग तिथे ठेवलेली आहे मी. सो आता मला पटपट जावं लागेल. बाबा गुहागरचं पण एकदा आहे काय, त्याने आपल्याला गुहागरला एकदा बोललेलं आहे. सो तिथे पण जाऊ आणि मस्त की तुम्हाला लोकेशन वगैरे दाखवू. बट गेलो तर संध्याकाळच्या टायमिंगला जाऊ. सनसेट वगैरे असते एकदम खतरनाक. सो खतरनाक व्हिडिओ चांगला येईल. 3-4 वाजता. किती वाजता? 3 ते 4 दरम्यान आम्ही नक्कीच जाणार आणि तुम्हाला व्हिडिओ नक्कीच दाखवणार. सो लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला. असेच चांगले व्हिडिओ घेऊन येईल मी तुमच्यासाठी. बीच वरती गेलो पण मंदिरात नाही गेलो तर कसं तरी वाटणार. तो आता मी मंदिराजवळ आलेलो आहे. बघा, हे समोर पण आहेत आणि मागे पण आहेत. तो आता गाडी बंद पाडायची लक्षण आहे त्याचे. हा नाही, चढवला गाडी चढवला नाही. ते समोर मंदिर आहे बघा. दर्शन मस्त झाले. व्हिडिओ नाही काढली कारण आज कॅमेरा अलाउड नव्हता म्हणून व्हिडिओ वगैरे नाही काढलेली. सो इथे मस्तपैकी टुरिस्ट लोक येऊ शकतात, कारण मस्तपैकी मंदिर वगैरे खूपच चांगलेलं आहे. सो नक्कीच या. घरात आलेलो आहे. सो हे घर एकदम लाकडाने बनलेलं आहे. लाकडाने म्हणजे घालून लाकडाचा समोर आहे या घरांचा. बाकी हे तंबूरच आहे, उसाचा तंबूर आहे एक प्रकारचा. आणि बघा, घराला एक खिडकी दिलेली आहे. आणि बघा, आतून असं काहीतरी घर आहे. पब्लिक बघा एकदम खूपच आहे इथे. आणि मेन म्हणजे हा तुम्हाला घराचा इथून काहीतरी एंट्री आहे घराची. हे सगळं दिलेलं आहे. बेड वगैरे इथे असं बसण्यासाठी असं बेड वगैरे दिलेलं आहे, आरामात बसू शकतो. सो चांगलं केलेलं आहे. घर कसं वाटलं तुम्हाला? छान वाटलं ना? घराच्या आत एकदम भारी वाटतं. एकदम लाईटिंग बिल्डिंग, दोन लाईट, बेड. सो एकदम मस्त आहे घर बांधलेलं आहे. आणि पब्लिक तुम्ही चेक करा. पब्लिक म्हणजे एकदम खतरनाकच पब्लिक झालेली आहे. आणि बघा, हे सगळी पब्लिक अशी बसलेली आहेत. आणि एकदम भारीच एकदम घर बांधलेलं आहे. खालून लाकडाने केलेलं आहे आणि वरून हे उसाचा रस असतो ना, वरून त्याच्याने केलेला आहे. आणि वरती गवत टाकलेलं आहे. आणि ही खिडकी तुम्हाला दाखवतो.